साताऱ्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पुन्हा वादाचं गालबोट। संमेलन कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींना काळं फासलं। हल्लेखोरांच्या हातात कोयत्यासारखी शस्त्र, कुलकर्णींचा आरोप, हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात। पुणे पिंपरी चिंचवडवरून भाजप राष्ट्रवादीतील वातावरण तापलं। अजित पवारांना सोबत घेताना विचार करा, हे मी देवेंद्र फडणवीसांना आधीच बोललो होतो, रवींद्र चव्हाण यांचा खुलासा। अजित पवार आणि भाजपात खडाजंगी। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या काळात फक्त लुबाडणूक। अजित पवारांची टीका, तर आम्ही आरोप केले तर अजित पवारांना अडचण होईल, रवींद्र चव्हाणांचा इशारा। महापालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच महायुतीची 66 जागांवर बाजी। राज्य निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश। महापालिकेसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला। सामदाम दंडभेद वापरत बिनविरोधचा ट्रेंड। 5 ते 10 कोटी रुपये दिले, खासदार संजय राऊतांचा आरोप। प्रशासनानेही उमेदवारांवर दबाव टाकल्याचा राऊतांचा दावा। ज्यांनी 70,000 कोटींचे आरोप केले त्यांच्यासोबत सत्तेत अजित पवारांचा मिश्किल टोला, तर मोदी आणि फडणवीसांनी अजितदादांच्या वक्तव्यावर उत्तर द्यावं, राऊतांचं आव्हान। महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत। 6 जानेवारीला खासदार संजय राऊत घेणार मुलाखत। दणदणीत आणि खणखणीत संयुक्त मुलाखत, राऊतांची पोस्ट। मुंबई महापालिकेसाठी आज युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार। वरळी डोममध्ये मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंची जाहीर सभा। सोलापूरमध्ये अर्ज माघारी घेण्यावरून भाजपच्या 2 गटांमध्ये वाद। मध्यस्थी करण्यास गेलेल्या मनसेच्या बाळासाहेब सरवदेंची हत्या। भाजप उमेदवार शालन शिंदेसह 15 जणांवर गुन्हा दाखल। धुळे शहरात निवडणुकीला गालबोट। भाजप आणि अजित पवार यांच्या उमेदवार समर्थकांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार। गोळीबारामध्ये भाजप उमेदवाराचा दीर गंभीर जखमी। गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आरोग्य सुविधांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। गावात प्रसूतीची सोय नसल्यानं महिलेचे 6 किलोमीटर पायपीट। प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर बाळासह आईचाही अंत। मुलगा ऐकत नसल्याच्या किरकोळ कारणावरून आई वडिलांनी 12 वर्षाच्या मुलाला साखळीनं बांधलं। नागपूरच्या अजनी येथील धक्कादायक अशी घटना। महिला आणि बालकल्याण विभागानं केली मुलाची सुटका। रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त। सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक। सदानंद दातेने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची आज 195वी जयंती। साताऱ्यातील नायगावमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी केलं अभिवादन। दारूची मागणी करत तिरुपतीमध्ये तरुण थेट चढला मंदिरावर। पोलिसांनी मागणी मान्य केल्यानंतर उतरला खाली। 3 तासांच्या थरारानंतर दारुडा ताब्यात। बीसीसीआय कडून बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमानला हटवण्याचे निर्देश। बीसीसीआयनं कोलकाता नाईट रायडर्स संघाला दिले निर्देश। केकेआरला बदली खेळाडू दिला जाणार असल्याची माहिती।